सोलापूर शहराचा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी थेट मागणी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे। मागील काही दिवसांपासून सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांकडून शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित हाताळला जात नाही। एकाच अधिकाऱ्याकडे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या दुहेरी पाईपलाईन टाकण्याचे काम देण्यात आले आहे। शहर हद्दवाढ भागातील काही भागात मागील 7 दिवसांपासून पाणी पुरवठा व्यवस्थित झालेला नाही। वेळेच्या माध्यमातून होत असलेल्या यामुळे सुनियोजित पाणी पुरवठा होणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही, असं म्हणत सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, नगरसेवक शिवानंद पाटील, आयुक्त पी शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर कार्यालयात शहराच्या पाणी पुरवठ्यावर बैठक घेण्यात आली। यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पालिका आयुक्तांकडे शहराच्या पाणी पुरवठ्यावर एक स्वतंत्र अधिकारी द्या, याकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाचे सक्षम अशा AS उत्सर्गी यांची नियुक्ती करावी आणि स्मार्ट सिटीच्या योजनेतून होत असलेल्या दुहेरी पाईपलाईन आणि ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाकरिता धनशेट्टी यांची नियुक्ती करावी अशी मागणी बैठकीत महापौरांनी आयुक्तांकडे केली आहे। आज सोलापूर शहरामध्ये पाण्याचा विस्कळीत झालेला होता, म्हणून आयुक्त यांच्या आणि पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी चर्चा केलेला आहे। आयुक्तांसोबत आयुक्त होते, माननीय खोराटे साहेब होते, PHC उत्सर्गी साहेब आणि बाकीचे अधिकारी त्या ठिकाणी होते। आणि सोलापूर शहरासाठी एक सक्षम अधिकारी पाहिजे म्हणून आणि पाणी पुरवठ्यासाठी वेगळा उत्सर्गीला द्या म्हणून मी त्या ठिकाणी प्रस्ताव आयुक्तांना सांगितले। तसंच आणि दुहेरी पाईपलाईन आणि ड्रेनेजचं काम ते धनशेट्टी साहेबांना द्या, ते लवकरात लवकर आमचा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी त्यांचा पूर्ण वेळ तिथं दिलं तर इथं शहराचा पाण्याचा विस्कळीत होऊ नये म्हणून इथलं शहरातील काम ते उत्सर्गी साहेबांना द्या असं मी आयुक्तांना सांगितलेलं आहे। आणि उत्सर्गी साहेबांना दिलं तर लवकरात लवकर सोलापूर शहरामध्ये पाणी विस्कळीत लवकरात लवकर संपू असं आश्वासन दिलेलं आहे। आयुक्तांना पण ते मान्य केलेलं आहे, लवकरात लवकर ते त्यांना चार्ज देतं म्हणून असं सांगितलेलं आहे।